आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळकांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांनी मुलीची रोपे लाविल्याद्वारे याचा वेली गेला लग्नावरी. जय हिंद, जय गांधी बाबा. धन्यवाद. धन्यवाद पूजा. यानंतर मी आमंत्रित करतो स्नेहल गणेश मुंदडकेला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे अशी घोषणा करणारे निरुत्याने जहाज, शांतीची मशाल, स्वातंत्र्याची ढाल असे लोकमान्य टिळक होय. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्रता विनंती. लोकमान्य टिळकांनी लोकांच्या मनात स्वराज्याची जागृती व्हावी म्हणून त्यांनी हिंदू मराठी 2 वर्तमानपत्रे सुरू केली. त्यांच्या या कार्याला घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक केली. न्यायालयामध्ये त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार अशी घोषणा केली. त्यांना प्रेमाने लोकांनी मी लोकमान्य ही उपमा दिली. जय 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 टिळक. साहित्य आणि लोककलेतून केला जगाचा पुनर्विराम. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांचे काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. करायला पण काळी सिंहाचेच असावे लागते. सिंहगर्जना करायला पण काळी सिंहाचेच असावे लागते. म्हणून लोकमान्य टिळक यांच्या चरणावर माझे मान सदैव झुकते. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सिंहगर्जना करून इंग्रजांना हटवून टाकणारे ते लोकमान्य टिळक होते. अन्यायाविरुद्ध, गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवून आपली ज्वलंत द्वारे स्वराज्याचे बाळकडू पाजणारे ते म्हणजे लोकमान्य टिळक. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी जी आहे ती करून यायची आहे. या मुलींनी सुद्धा छान प्रकारे त्या ठिकाणी भाषण जी आहेत ती केलेली आहे. ठीक आहे. आणि यामध्ये एक प्रश्न तुम्हाला असा आहे की मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना असेल काय वाटतं तुम्हाला, कोणता विषय असेल त्यांचा आवडता? काय बरोबर. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा सर्वात आवडता विषय जो आहे हा गणित होता.